एसआयटीचं पथक अशोक खरातच्या ऑफिसमध्ये दाखल झालंय। या ऑफिसची 2 ते 3 दिवसांपासून चौकशी करण्यात येत होती। आजही हे पथक अशोक खरातच्या ऑफिसमध्ये दाखल झालंय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, आपण बघतोय सलग तिसऱ्या ते चौथ्या दिवशी एसआयटीचं पथक दाखल झालंय, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आत्ता काही वेळापूर्वी एसआयटी आणि फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। फिर्यादींना घेऊन या ठिकाणी आता पुन्हा एकदा तपासणी केली जाते, कारण हे अशोक खरात याचं हे जे ऑफिस आहे हेच त्याच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांचं केंद्रबिंदू होतं। याच ऑफिसमध्ये अशोक खरात हा महिलांना भीती दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता, अशा महिलांच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या आणि त्यामुळे याच ऑफिसमध्ये पुन्हा एकदा एसआयटी टीम फिर्यादींना घेऊन दाखल झालेली आहे। सोबत फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी आलेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पंचनामा आणि जाब घेण्याचं काम सध्या एसआयटीच्या टीमकडून सुरू करण्यात आलेलं आहे। या समोर दृश्यांमध्ये आपण जे ऑफिस जे बघतोय त्याच्या हा जो पुढचा भाग आहे, या पुढच्या भागामध्ये लोक अशोक खरातकडे जे यायचे ते वेटिंगला थांबलेले असायचे आणि त्याच्या पाठीमागच्या भागामध्ये त्याची केबिन होती की जी संपूर्ण काळ्या काचांनी पूर्ण ती केबिन जी आहे त्या केबिनला काळ्या काचा होत्या आणि त्यामुळे आतमध्ये नेमकं काय चाललंय हे बाहेर बसलेल्या व्यक्तीला कळत नव्हतं आणि त्याच ठिकाणी अशोक खरात याने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारी आहेत आणि त्यामुळे हे ऑफिस अतिशय महत्त्वाचं असं पुरावे या ऑफिसमधून याआधी देखील एसआयटीला मिळालेले होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा आता एसआयटीची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। कालच कोर्टाने अशोक खरात याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती, त्यामुळे आता एसआयटीकडे कमी दिवसांचा अवधी शिल्लक असल्यामुळे एसआयटीकडून तपासाला वेग देण्यात आलेला आहे। खरातचे जे मोबाईल एसआयटीने जप्त केलेले होते त्याच्या डेटाचं देखील विश्लेषण। धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।